म्हणून मी मरायसाठी चालत होते आणि माझ्यासमोर एक प्रेत यात्रा चालली होती. रामनाम सत्य है. गरीबाच्या प्रेत यात्रेला जास्त माणसं नसतात हे शोध त्या दिवशी लागला मला. 10-20 माणसं होते, रडत होते. तरुण मुलगा गेला होता. मी त्यांच्या मागे मागे चालता चालता मनात विचार आला, चुकते सिंधुताई सपकाळ, तू त्यांची कोणी नाही, तुला हाणतील धरून. मी झाडाच्या आडोशाला बसले, त्यांना जाऊ दे, पण आशा होती लोक काहीतरी टाकतील. आणि त्यांनी टाकलं ना. ओंजळभर पीठ आणि 100 रुपये टाकला. आयुष्याची कमाई वाटली मला ती. चोरून पाहिलं मी. ते उठले, ते 20वा टाकला तिथे. रामनाम सत्य स्मशानामध्ये गेले. मी त्यांना जाऊ दिलं सगळ्यांना. सगळे सोपस्कर मी लांबून पाहिले. आणि ते गेल्यानंतर खात्री झाल्यानंतर मी उठले. पहिले ओंजळभर पीठ आणि 100 रुपये पदरात बांधून घेतला. चालत चालत स्मशानात गेले. पहिले खात्री केली कोणी नाही ना, नाही तर काही खैर नाही माझी. ही बाई कशी इथे. सगळे गेल्याची खात्री गेल्यावर मी स्मशानात गेले. प्रेत जळत होतं. तुकडे पडले होते मडक्याचे. सुरेश भट मला स्मशानात आठवत होते. काय कमाल आहे नाही. स्मशानात सुरेश भट मला आठवत होते. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते. मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो. मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते. सुरेश भट स्मशानात. घेतला मी श्वास जेव्हा कंठ होता कापलेला. पोळलेला प्राण माझा बोलण्याआधीच गेला. जीवनाची प्रेत यात्रा थांबली जेव्हा स्मशानी. घेतला काढून खांदा ओळखीच्या माणसाने. सगळे ओळखीचे माणसं खांद्या काढून गेले होते. मला मात्र ते तुकडे दिसत होते. प्रेत जळत होतं. उजेड पडला होता. मी एक तुकडं साफ केलं. दुसऱ्या तुकड्यातलं पाणी थोडंसं त्यात टाकलं. एका तुकड्यात पाणी पण होतं. पाऊस येऊन गेला असेल, देवाला चिंता. ते पदरातलं पीठ भिजवलं. तळहात एवढी भाकरी केली. मी जगले कल्पना नाही. पेटणाऱ्या प्रेताचे निखारे ओढले. भाकरी त्यावर शेकली, भाजली, कटाकट्टा तोडून खाल्ली. पण त्याच दिवशी तिथेच बसले. पण अनेक रात्र मी घालवल्या असं झालं नाही. पण त्या दिवशी एक घटना घडली. मी ज्या दिवशी टाकलेल्या पिठाची भाकरी प्रेताच्या निखाऱ्यावर भाजून खाल्ली ना, त्या दिवशी एक झालंय. अध्यान मध्यान रात्री 50-50 काळे काळे पक्षी आले. मला धडाधड टोचा मारायला लागले. ते मला विचारत होते, मेलेल्यांचं खायचा अधिकार आमचा, तू अजून मेली नाहीस, कायदा भंग झाला, आम्हाला जबाब देव. काय उत्तर होतं माझ्याकडे. मी माझ्या बाळाला पोटाशी धरून उभी होऊन खाली वाकून त्याला वाचवत होते. माझ्या पातळाला टोचा टोचा पडल्या होत्या आणि मी जोरजोरात रडत होते. कशासाठी माहिती आहे? गाव समोर दिसत होतं. मला वाटत होतं माझं रडणं ऐकून गावाचे 5-25 लोक येतील, मला मदत करतील, काय चाललं ते बघतील. किती आशा वाईट असतं. मी जोरजोरात रडत होते. माझ्या रडण्याने गाव उठलं. जवळच होतं गाव. उठलं. सगळे लोक बाहेर आले. सगळ्यांनी सगळ्यांना सूचना दिल्या. अरे सगळे पोरं बिरं झाकून द्या. चांगले दारं बंद करा. बाहेर कोणी पडू नका. दारं पक्की बंद करायला विसरू नका. आज रात्री कोणी बाहेर पडायचं नाही बरं का, कारण स्मशानात भूत रडते बरं का. आज कोणी बाहेर पडू नका बरं का. त्यांनी बोललेलं मला ऐकायला येत होतं. कोणी मजजवळ आले नाही. मी जोरजोरात रडत होते. गावाचे कुत्रे माझ्यासोबत रडत होते. माणूस आलंच नाही. तीही सिंधुताई सपकाळ मला बदलून चालेल बाबा. मी जगले. त्या दिवशी मी ठरवलं की हे पक्षी मला सांगतायत वेडीच आहे. अगं किती जग पडलंय एवढं मोठं. मरायला चाललीस. हे तुझं गाव नाही, हे तुझी जागा नाही, तू जगायला शिक. असे पक्षी मला सांगतात की काय असं मला वाटलं. आयुष्यात पहिल्यांदा स्मशान सोडलं. पुन्हा स्मशानात गेले नाही. 3 वर्ष मी रेल्वेमध्ये भीक मागितले. पण 3 वर्ष मी विचार करत होते, सिंधुताई सपकाळ माझ्या समाज सेवेची सुरुवात इथून आहे. तुला जर अनेकांचं आई व्हायचं असेल तर स्वतःचं बाळ जवळ ठेवू नको. का माहिती आहे? तुझ्यातली आई चुकेल. तुझ्याजवळ काही नाही, 2 हस्तक 3रं मस्तक. जेवायला नाही. तू जेव्हा लोकांची बाळं सांभाळशील ना, तेव्हा स्वतःच्या मुलीला हळूच अंधारात नेऊन खाऊ घालशील. आई चुकू शकते ना, ती अशीच असते, चुकते बरं का. आई चुकल बरं का तुझ्यातली. ते मला पटलं. आणि माझी एवढीशी मुलगी मी पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला देऊन टाकली. प्रतापराव गोडसेंच्या हातावर संकल्प सोडला, तात्या कृष्णार्पण, माझं बाळ तुम्ही सांभाळा, मी जगाचं सांभाळेल. त्यांनी माझ्या मुलीला सेवा सदनला ठेवलं. गरवारे कॉलेजला BA पर्यंत शिकवलं. MSW पतंगराव कदमांनी करून दिलं. माझी मुलगी एका मुलीची आई झाली. पण मला एक भीती वाटायची, मी हजारोंची आई झाले, पण माझी मुलगी मला कधीतरी म्हणणार आहे, आई माझी आई कुठे. कुठेतरी भीती वाटायची. परवाला पत्रकारांनी माझ्या मुलीला विचारलं, ममता तुला काय व्हायचंय. माझ्या मुलीने सांगितलं, मला माझ्या आईची आई व्हायचंय. हो, मला माझ्या आईची आई व्हायचंय. माझ्या मुलीला मी सोडलं पुण्यात आणि पुण्याचाच मुलगा उचलला, लहानाचा मोठा केला, सांभाळला, चालायला शिकवलं. योग बघा, ज्या मुलाला मी मुलीला सोडून ताब्यात घेतलं, मोठं केलं, वाढवलं, चालायला शिकवलं. योग बघा, आता मला सफारी रामराजेंनी दिली.
फलटण संस्थांनी दिली, शिवाजी महाराजांच्या सासरवाडीने दिली, सईबाईच्या माहेरनी दिली. पण चालवायचं काम जो पहिला सांभाळला मी मुलगा पुण्याचा, त्याचा मुलगा मला सफारीत बसून पळवतो बघा. त्याच्या बापाला चालायला शिकवलं, त्याचं कार्ट मला सफारीत बसून पळवतं रे बाबा. हे जर मी जगले नसते तर घडलं असतं, मी तेव्हा मेले असते तर घडलं असतं. म्हणून जगायला शिका. कितीही संकट आले तरी मरू नका, डरू नका, जगायला शिका. पण जगत असताना एक लक्षात घ्या, फुलांच्या पायघड्यावरून चालताना, फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तर सहन करायला शिका. कारण आता फुलं मिळतात ना, हार मिळतात, पण असंख्य प्रहार सहन केल्याशिवाय हार मिळत नसतात. प्रहार सहन करा, हार आपोआप येतील. म्हणून फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तर सहन करायला शिका. कारण काट्यांना फक्त बोचणं माहिती असतं, वेदना कळत नसतात. काट्यांना फक्त बोचणं माहिती असतं, वेदना कळत नसतात. म्हणून या रस्त्याने चालायचं असेल तर आपण आपले पाय इतके घट्ट करायचे असतात, आपण आपले पावलं एवढे घट्ट करायचे असतात की एक दिवस आपल्याला काटे सांगतात, आइए वेलकम सुस्वागतम, हम झुकता है तुम चलना सीखो, हम झुकता है तुम चलना सीखो. माझ्या पायाखाली काटेच होते ना, मी चालत चालत आले म्हणून आज या स्टेजवर ते आले. मी थांबले असते तर हे वाटे बरे काटे, माझ्या पायाखाली काटेच होते, फुलं नव्हते. आता तर फुलांची ॲलर्जी झाली मला खरं. वाटेवर काटे पाय नवानी, परी काळ जात माझ्या जनाईची गाणी, वाटेवर काटे. मी काळजातली जनाई आटू दिली नाही बरं का, एवढंच केलं. पायाखाली वाळवंट पायावरी भेगा, परी काळ जात माझ्या वाहे चंद्रभागा, वाटेवर काटे पाय नवानी, परी काळ जात माझ्या जनाईची गाणी, वाटेवर काटे. मुखी माझ्या ज्ञानेशाचे ओविलडी वाळ. आयुष्याने मला एवढं शिकवलं, जळायला शिक, पोळायला शिक, पण लढीबाळपणा सोडू नको. मुखी माझ्या ज्ञानेशाची ओविलडी वाळ, नाम याची विना माझी तुकोबाचे टाळ, वाटेवर काटे पाय नवानी, परी काळ जात माझ्या जनाईची गाणी, वाटेवर काटे, वाटेवर काटे. मला बायांना सांगायचंय की बाया हो, आपला जन्म माफ करण्यासाठी आहे, लक्षात ठेवा. आपण माफ करतो म्हणून आपल्याला माऊली म्हणतात. विशेष म्हणजे मी माझ्या आईला माफ केलं, सगळ्यात जास्त मी माझ्या पतीला माफ केलं. जा, माफ करायसाठीच मी जन्माला आलो ना. आणि पाणी किती वाहून जातं बघा, कसा पुनर्जन्म होतो. की आता सासरच्या लोकांनी पण माझा सत्कार केला हो. आला खतराच बात आहे नाही. ज्यांनी दगड मारून, मला फाउंडेशन पुरस्कार मनमोहन सिंगच्या हस्ते मिळाला, मला आनंदमयी पुरस्कार लता मंगेशकरांच्या हस्ते मिळाला, मला सतपाल मित्तल नॅशनल अवॉर्ड लुधियाना पंजाब KPS गिलच्या हस्ते मिळाला, मला शासकीय अहिल्याबाई होळकर विलासरावांच्या हस्ते मिळाला, मला गोपीनाथ मुंडेंच्या हस्ते सावित्रीबाई फुले मिळाला. पुरस्कार मला 172 मिळाले, पण पुरस्काराची भाकरी होत नाही, हे तो कथा आहे. खरं सांगू, माफ करायला शिका. मला सासरचे लोक फाउंडेशन मिळाला, मला पुरस्कार मनमोहन सिंगच्या हस्ते, आणि सासर माहेर मला भेटायला आलं. जमाना बदलतंय, एक रात्रीचा इंतजार करा, दिवस उगवतो. सासर माहेर भेटायला आलं मला, मी तो ओळखलंच नाही. म्हटलं आपण, एक जण म्हटलं बाई मी तुझा भाऊ, म्हटलं आता 50-50 खाऊ जगल्यानंतर. एक जण म्हटलं बाई मी तुझा मामा, म्हटलं अरे लेट कामा आला बाबा. एक जण म्हटलं बाई मी तुझा चुलत सासरा, म्हटलं विदाऊट आसरा, आयसे गेट आउट. का आलात? ते म्हणे आम्हाला लोक म्हणतात तुमची वय लई मोठी झाली, तिचा सत्कार बित्कार करा. अरे क्या बात आहे. म्हटलं एकदा दगड मारून केला की हो. म्हणे नाही आता फुलंच टाकणार आहे, माझा वेळ आहे ना अजून शिल्लक, वेळ संपत आला की सांगा बरं का. आणि खरं सांगू खरं सांगू अरे आणि आश्चर्य सांगू का, मी गेले ना सत्काराला, सासरी सत्कार, क्या बात आहे. मोठंच्या मोठं स्टेज होतं. एका रात्रीचा इंतजार करा, दिवस उगवतो. पाठ ठरलेली आहे, एका रात्रीचं संकट असतं, पार होतं, दमधारा. मी सासरी गेले, क्या बात आहे. पेपरला चौकटीत बातमी होती, सौ सिंधुताई सपकाळ उर्फ माई 22 वर्षांनी पतिगृही परत. पेपरवाल्यांना कसं काय कळते काय माहिती बाबा, ये बी खतरनाक बात. आणि स्टेज मोठंच्या मोठं, पती माझ्या खुर्चीवर बसलेले, काय जमाना बदलते जिने के बाद.
मी तो ओळखलंच नाही. लोकांनी मला परिचय दिला, माई आपले पती. म्हटलं आय रे मेरी अधोगती, हीच का? मी त्यांच्या डोळ्यात पाहून म्हटलं नमस्कार, त्यांनी खाली पाहून म्हटलं नमस्कार. म्हटलं क्या बात है, झुक गए आसमान और हमारा सन्मान अभी कोई है की नाही जीने के बाद. खरं सांगू का, त्या दिवशी मला काय आठवतच नव्हतं. सगळे शब्द मुके झाले होते, भूतकाळ जागा झाला होता, गायीचा हंबरडा कानात घुमत होता. खरं सांगू, सगळा भूतकाळ असा अवतीभोवती फेर धरून नाचत होता. बाळाचं तोडलेलं नाळ आठवत होतं. तोच परिसर होता ना, तीच जागा होते. शब्द मुके झाले होते. आयुष्यात पहिल्यांदा शब्दाने मला दगा दिला. शब्द मुके झाले होते, पण पेपरला बातमी असल्यामुळे हजारो लोक मला भेटायला आले होते. 22 वर्षांनी गेले होते ना मी. खरं सांगू, मला त्या दिवशी शब्द सुचत नव्हते, आठवत नव्हते. शब्द दगा देऊन गेले होते. म्हणून विंदांची कविता मी गात होते, सत्काराला उत्तर देत होते. मला कधीतरी असं वाटतं, विंदा करंदीकर कुठल्या तरी जन्मात नक्की बाई असेल. त्याशिवाय स्त्रीचं काळीच कसं कळलं होतं त्यांना. आमचं दुःख, आमची वेदना कशी होते शब्दबद्ध करू शकले. येथे पाहिजे जातीचे, कुठल्या तरी जन्मात असावे न कळत. विंदांच्या 4 ओळी मी गात होते आणि पतीलाच विंदांच्या शब्दाने विचारत होते. सर्वस्व तुझं लावाहुनी माझ्या घरी मी पाहुनी. घर माझं, पती माझे, मी मात्र पाहुणी आहे सख्य. घरदार येते खावया नसते स्मृती ना का दया. अंधार होतो बोल का वेड्या पिशा स्वप्नातून. एक मात्र खरंय, प्रत्येकाला आपल्या आयुष्यात मालकंस आळवायचा असतो, पण भैरवी कधी सुरू झाली नाही कळत रे बाप. भैरवी कधी सुरू झाली नाही कळत. जमली तर प्रीती आहे, जमली तर प्रीती आहे, संपलं तर प्रेत आहे. टिंब दिलं तर चिंता होते, काढून टाका टिंब त्याची चिता बनते. एका टिंबाचा फरक, आयुष्य एका टिंबात गोळा होतं, लक्षात ठेवा. एवढंच भांडवल. आणि मी पतीला विचारत होते विंदांच्या शब्दात. संसार मी करीते मुका दाबून माझा हुंदका. संसार मी करीते मुका दररोज मी जाते सती. आज्ञा तुझी ती मानुनी सर्वस्व तुझं लावाहुनी माझ्या घरी मी पाहुनी.